नमस्कार फ्रेंड, तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या सुवर्ण क्रिएशन या यूट्यूब चॅनलवरती। आज बघा आपण सुंदर असे हे वॉल हँगिंग बघणार आहेत। तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया। तर बघा सगळ्यात पहिला हा पर्पल कलरचा धागा घ्यायचा आहे। त्यानंतर एक गाठ बांधून घ्यायची आहे। बघा एक गाठ बांधून घेतलेली आपण। एक गाठ बांधून घेतल्यानंतर 4 साखळ्या करून घ्यायच्यात। बघा पुढे 1 2 3 4 बघा 4 साखळ्या करून घेतल्या। त्यानंतर पहिल्या साखळीच्या वरती स्लिप नॉट करून एक सर्कल करून घ्यायचं आहे। बघा या प्रकारे। त्यानंतर वरती 3 साखळ्या घ्यायच्यात आपण। अजून 3 साखळ्या घेतल्या। त्यानंतर यामध्ये आता डबल खांब करून घ्यायचे आहेत। तर बघा आपल्याला डबल खांब करून घ्यायचे आहेत 12। बघा 2 झाले। त्यानंतर 3 4 5 6 7 8 9 10 11 आणि लास्टला 12। बघा 12 खांब झाल्यानंतर स्लिप नॉट करून घ्यायची। आणि त्यानंतर एक चेन घ्यायची। त्यानंतर धागा आपण कट करून घेणार। कट करून घ्यायचे। बघा या प्रकारे आपला पहिला राऊंड झालेला आहे। त्यानंतर दुसरा राऊंडला धागा ब्लू कलरचा गाठ बांधून घ्यायची, तो जॉईन करून घ्यायचा आहे। तर बघा पहिली गाठ मारून घ्यायची। गाठ केल्यानंतर एक गाठ कोणतं पण एक साईडला आपण जे पहिले जॉईन करून घेणार 12 खांबाचं, त्याचं कोणतं पाहिजे कसं करू शकता ते तुम्ही जॉईन करू शकता ते। तर बघा या प्रकारे जॉईन करून घ्यायचे। धागे पण यामध्येच विणायला घ्यायचे। जॉईन केल्यानंतर आपल्याला 3 साखळ्या घ्यायच्या। बघा परत 2 एक्स्ट्राचे धागे ते पण यात विणायला घ्यायचे। 3 साखळ्या घेतल्यानंतर आपल्याला प्रत्येक एक खांबाच्या वरती 2 डबल खांब करायचे। तर एक आपला साखळीचा झाला डबल खांब सेम स्टिच मध्ये। त्यानंतर त्या जागेवरती हा दुसरा साखळी धरून आपला एक डबल खांब होतो। त्यानंतर पुढच्या स्टिच मध्ये 2 डबल खांब। तर पुढच्या स्टिच मध्ये एकाच जागेवरती 2 डबल खांब। बघा आपल्याला या प्रकारे एका स्टिच मध्ये 2 डबल खांब, त्याच्या पुढच्या स्टिच मध्ये 2 डबल खांब, 12 डबल खांबच्या वरती 24 डबल खांब करून घ्यायचे। या प्रकारे हा आपल्याला दुसरा राऊंड कंप्लीट करून घ्यायचा आहे। बघा प्रत्येक डबल खांबच्या वरती 2 डबल खांब या प्रकारे आपण 24 डबल खांब करून घेऊ या राऊंडला। म्हणजे 12चे 24 कंप्लीट करून राऊंडला। या प्रकारे आपण प्रत्येक खांबावरती हा दुसरा 2 डबल खांब, या प्रकारे हा राऊंड कंप्लीट प्रत्येक एक डबल खांबावरती 2 डबल खांब केले। लास्टला इथे 2 खांब होतील। तर बघा या प्रकारे आपला हा राऊंड कंप्लीट झालेला आहे। त्यानंतर लास्ट करून घ्यायची, स्लिप नॉट करून घ्यायची आणि हा राऊंड बंद करून घ्यायचा आहे। बघा हा साखळी झालेला आहे धागा, त्यानंतर धागा कट करून घ्यायचा आहे। तर बघा या प्रकारे दिसेल। दुसऱ्या राऊंड नंतर एक्स्ट्राचा धागा असा कट करून घ्यायचा आहे। तर बघा आपण हा नंतर आपण हा ब्लू कलरचा धागा जोडलेला आहे। एक गाठ बांधून घ्यायची, एक गाठ बांधायची, कोणत्या पण एक साईडला जॉईन करून घ्यायचं। करू शकता ते। तर बघा या प्रकारे जॉईन करायचे। त्यानंतर वरती आपण 4 साखळ्या घेणार आहेत। बघा 1 साखळ्या 2 करायचे 4 साखळ्या झालेल्या सेम स्टिच मध्ये। नंतर एक साखळी सेम जागी आपण एक डबल खांब करून घेणार आहे। साखळी घेतल्यानंतर सेम स्टिच मध्ये एक डबल खांब करून घ्यायचे।
बघा एक डबल खांब करून झालेला आहे. त्यानंतर 2 साखळ्या घ्यायच्या, पुढे 1 आणि 2 साखळ्या केल्या. त्यानंतर स्किप करायची, एक जागा स्किप करून पुढच्या जागेवरती एक डबल खांब करून एक डबल खांब झाला. त्यानंतर एक साखळी आणि एक डबल खांब, जागेवरती अजून एक डबल खांब करून घ्यायचं आहे. या प्रकारे करून घ्यायचे बघा. त्यानंतर एक डबल खांब, एक साखळी झाली. त्यानंतर पुढे 2 साखळ्या करून घ्यायच्या, 2 साखळ्या. त्यानंतर पुढची एक जागा स्किप करून पुढच्या स्टिचमध्ये परत एक डबल खांब, एक डबल खांब, एक साखळी, एक डबल खांब. त्यानंतर 2 साखळ्या. त्यानंतर एक जागा स्किप करून पुढच्या जागेवरती एक डबल खांब, एक साखळी, एक डबल खांब. बघा या प्रकारे आपण हा राऊंड कंप्लीट करून घेणार आहे. बघा 2 साखळ्या, त्यानंतर एक जागा स्किप करायची, पुढच्या जागेवरती एक डबल खांब, एक साखळी, परत अजून एक डबल खांब. तर बघा या प्रकारे आपण हा राऊंड बघा या प्रकारे बनत जाईल. एक डबल खांब, एक साखळी, एक डबल खांब, मध्ये 2 साखळ्यांचं गॅप. त्यानंतर या प्रकारे पुढची एक स्टिच स्किप करायची, पुढच्या जागेवरती सेम प्रोसेस करायची. बघा 2 साखळ्या घ्यायच्या, एक जागा स्किप करायची, पुढच्या स्टिचमध्ये एक डबल खांब, एक साखळी, एक डबल खांब. बघा या प्रकारे आपण हा राऊंड कंप्लीट करून घेऊ. तर बघा या प्रकारे आपण हा राऊंड कंप्लीट केलेला आहे. लास्टला इथे एक डबल खांब, एक चेन, सेम जागेवरती अजून एक दुसरा डबल खांब. बघा लास्टला त्यानंतर 2 साखळ्या घ्यायच्या आणि ही जी आपण साखळी घेतलेली त्याच्यात तिसऱ्या स्लिप साखळीवरती बरोबर स्लिप स्टिच करून घ्यायची. बघा एक साखळीमध्ये गॅपला राहिली पाहिजे. स्लिप स्टिच केल्यानंतर त्यानंतर एक साखळी घेऊन धागा कट करूया. बघा या प्रकारे 3 राऊंड नंतर या प्रकारे दिसेल. आता जॉईन करून घेणार आहे. डार्क असा स्काय ब्लू कलर घेणार आहे. एक साखळी, त्यानंतर एक गाठ बांधून घ्यायची, एक गाठ बांधून घ्यायची, एक गाठ बांधून तसं जॉईन करून घ्यायचं. बघा अटॅच करून घ्यायचं. बघा बरोबर 2 डबल खांब आहेत, त्याच्यामध्ये एक साखळी घेतलेली तिथं जॉईन करून घ्यायचं आहे. त्यानंतर 3 साखळ्या घ्यायच्यात वरती. बघा हे बघा या प्रकारे. त्यानंतर 3 साखळ्या घ्यायच्या. बघा 1 2 3 साखळ्या झाल्या, 3 साखळ्या घेतलेल्या आहेत. त्यानंतर सेम जागी एक डबल खांब करून घ्यायचं आहे. 2 डबल खांब झाले. त्यानंतर 2 साखळ्या सेम जागेवरती अजून 2 डबल खांब, एक. बघा या प्रकारे 2 डबल खांब, हे 2. या प्रकारे हे जे 2 साखळ्या घेतलेल्या ती जागा स्किप करायची, पुढच्या खांबांच्या दोन्ही खांबांच्या मध्ये एक साखळी घेतलेली त्याच्यावरती एक डबल खांब, परत 2 डबल खांब करून घ्यायचे. हा दुसरा डबल खांब. त्यानंतर 2 साखळ्या, 2 डबल खांब झाल्यानंतर 2 साखळ्या घ्यायच्यात, परत सेम जागेवरती अजून 2 डबल खांब करून घ्यायचे, एक आणि हा 2 डबल खांब. त्यानंतर पुढच्या स्टिचवरती जिथे आपण एक डबल खांब, एक साखळी घेतलेली. बघा या प्रकारे. त्यानंतर पुढची जागा स्किप करायची, 2 डबल खांब, त्याच्या पुढच्या 2 साखळ्या डबल खांबच्या वरती घ्यायचे, एक डबल खांब, 2 डबल खांब, 2 डबल खांब, त्यानंतर 2 साखळ्या सेम जागेवरती अजून 2 डबल खांब. बघा या प्रकारे दिसेल. त्यानंतर परत पुढच्या जागेवरती पुढच्या 2 डबल खांबवरती एक 2 डबल खांब, एक साखळी घेतलेली त्याच्यावरती 2 डबल खांब, 2 साखळ्या सेम जागेवरती अजून 2 डबल खांब. बघा या प्रकारे आपण हा सेम जागेवर चौथा राऊंड कंप्लीट करून घेणार आहे. या प्रकारे हा राऊंड कंप्लीट करून घेऊया. तर बघा या प्रकारे आपण हा चौथा राऊंड कंप्लीट करत आलेलो आहे. बघा लास्टला एका जागेवरती 2 डबल खांब, 2 डबल खांब, 2 साखळ्या सेम जागेवरती अजून 2 डबल खांब, 2 डबल खांब. त्यानंतर
स्लिप नॉट करून घ्यायची या प्रकारे. त्यानंतर जे आपण इथे जी साखळी साखळी घेतलेली घेतलेलं आहे तिथे स्लिप नॉट करून स्लिप घ्यायची. स्टिच करून घ्यायचे बघा. त्यानंतर धागा कट करून घ्यायचा. स्लिप नॉट केल्यानंतर धागा कट करून घ्यायचा बघा. या प्रकारे बघा आपण हा जरा त्यानंतर कॉफी कलरचा धागा हा जॉईन करून घेणार आहे. करून घ्यायचा. एक गाठ बांधून घ्यायची पहिले. गाठ बांधल्यानंतर बघा एक गाठ बांधून घेतलेली. घेतल्यानंतर इथं असं जॉईन करून घ्यायचं. त्यानंतर 3 साखळ्या घ्यायच्यात बघा. 1 2 3. 3 साखळ्या म्हणजे आपला एक डबल खांब होतो. त्यानंतर बघा इथे आपण 2 साखळ्यांचा गॅप सोडलेला तिथे आपल्याला सेम तसंच करायचं. 2 डबल खांब, 2 डबल खांब, 2 साखळ्या, सेम जागेवरती अजून 2 डबल खांब, 1 आणि हे 2 बघा. त्यानंतर पुढच्या इथे एक 2 खांब केलेले आहे त्याच्यावरती एक डबल खांब करून घ्यायचं आहे आणि याच्यामध्ये जो गॅप आहे तो स्किप करायचा आहे. त्याच्या पुढच्या खांबांच्या वरती एक डबल खांब करून घ्यायचं आहे. पुढच्या साखळीवरती 2 डबल खांब, त्यानंतर 2 साखळ्या, सेम जागेवरती अजून 2 डबल खांब बघा या प्रकारे. त्यानंतर पुढच्या 2 डबल खांबच्या वरती एक डबल खांब. पुढची ती जागा स्किप करायची. परत पुढच्या 2 डबल ते बघा. त्यानंतर 2 चैनीचा गॅप आहे तिथे आपल्याला 2 डबल खांब, त्यानंतर 2 साखळ्या, सेम जागेवरती अजून 2 डबल खांब. त्यानंतर पुढच्या 2 डबल खांबवरती एक डबल खांब. पुढचा जो गॅप आहे तो स्किप करायचा आहे. त्यानंतर पुढच्या 2 डबल खांबवरती एक डबल खांब, त्यानंतर 2 साखळ्यांच्या गॅपमध्ये 2 डबल खांब, 2 साखळ्या, सेम जागेवरती 2 डबल खांब, 1 आणि 2 डबल खांब बघा. या प्रकारे आपण हा राऊंड कंप्लीट करून घेऊ. तर बघा या प्रकारे आपण हा पण राऊंड कंप्लीट करत आलो आहे बघा. इथे एक खांब डबल खांब घ्यायचा आहे. त्यानंतर पुढची जी साखळी आहे त्याच्यावरती 2 डबल खांब, 2 साखळ्या, सेम जागेवरती 2 डबल खांब. पुढची जी डबल खांबाची जागा आहे त्याच्यावरती अजून एक डबल खांब बघा. या प्रकारे हा राऊंड कंप्लीट झालेला आहे. लास्टला इथे जी साखळी घेतली त्याच्यावरती स्लिप नॉट करून बघा धागा कट करून घ्यायचा. तर बघा या प्रकारे दिसेल आपलं. हा डार्क ग्रीन कलर आहे हा जॉईन करून घेणार आहे. एक गाठ बांधून घ्यायची पहिले. बघा जॉईन केलेले. त्यानंतर 3 साखळ्या घ्यायच्या बघा. 1 2 3. 3 साखळ्या घेतल्या. त्यानंतर पुढच्या डबल खांबावरती अजून एक डबल खांब करून घ्यायचं बघा. 2 डबल खांबावरती एक डबल खांब. त्यानंतर जे आपण 2 याची साखळी केलेली त्याच्यामध्ये 2 डबल खांब, हे 2 डबल खांब झाले. त्यानंतर 2 साखळ्या, 1 आणि 2 साखळी, सेम जागेवरती 2 डबल खांब.
एक आणि 2 डबल खांब. तर बघा त्याच्यावर 2 डबल खांब आहेत. हे 2 डबल खांब त्याच्यावर अजून एक डबल खांब करायचा. त्याच्या पुढच्या गॅपमध्ये दुसरा डबल खांब. इथला हा गॅप आहे, हा असाच रिकामा सोडायचा. त्यानंतर पुढच्या स्टिचवरती एक डबल खांब. त्याच्या पुढच्या स्टिचवरती दुसरा डबल खांब. इथे बघा साखळीच्या इथं आलेलं आहे, तिथं एकाच जागेवरती 2 डबल खांब, 2 साखळ्या, सेम जागेवरती 2 डबल खांब. त्यानंतर बघा पुढच्या स्टिचवरती एक डबल खांब. त्याच्या पुढच्या स्टिचवरती दुसरा डबल खांब. एक पुढच्या स्टिचची जागा रिकामी सोडायची. त्याच्या पुढच्या स्टिचवरती एक डबल खांब. त्याच्या पुढच्या स्टिचवरती अजून एक डबल खांब आणि साखळीमध्ये 2 डबल खांब, 2 साखळ्या, सेम जागेवरती 2 डबल खांब. बघा या प्रकारे आपण हा राऊंड कंप्लीट करूया. एक डबल खांब, पुढच्या स्टिचमध्ये एक डबल खांब, पुढचं एक स्टिच स्किप करायची. त्याच्या पुढच्या स्टिचवरती एक डबल खांब, त्याच्या पुढच्या स्टिचवरती दुसरा डबल खांब. चला हा राऊंड कंप्लीट करूया. तर बघा या प्रकारे आपण हा पण राऊंड कंप्लीट करत आलेलो आहे. बघा एक डबल खांब, त्याच्या पुढे दुसरा डबल खांब, साखळी जी साखळी आहे तिथं एकाच जागेवरती 2 डबल खांब, 2 साखळ्या, सेम जागेवरती 2 डबल खांब. पुढच्या जागेवरती एक डबल खांब, त्याच्या पुढच्या इथे एक डबल खांब. ही जागा राहते ही स्किप करायची आणि जी आपण साखळी घेतलेली पहिले तिथे स्लिप नॉट करून घ्यायची. बघा या प्रकारे दिसेल. त्यानंतर धागा असा कट करून घ्यायचा. त्यानंतर बघा आपण हा येलो कलरचा धागा जॉईन करून घेणार आहे. एक आठ बांधून घ्यायची, सेम इथे असं जॉईन करून घ्यायचं. बघा त्यानंतर 3 साखळ्या घ्यायच्या, 1 2 3. बघा 3 साखळ्या घेतलेल्या आहेत. त्यानंतर पुढच्या स्टिचमध्ये एक डबल खांब करून घ्यायचा आहे. हा एक डबल खांब, पुढच्या स्टिचमध्ये दुसरा 2 डबल खांब झाले. बघा हे 3 झालेले. त्यानंतर जिथे आपण साखळीसाठी घेतलेले सेम त्या जागेवरती जाऊन 2 डबल खांब, सेम प्रोसेस करायची तीच. 2 डबल खांब, एकाच जागेवरती 2 साखळ्या, त्याच जागेवरती अजून 2 डबल खांब, 2 डबल खांब, 2 साखळ्या सेम जागेवरती करून घ्यायच्यात इथे. बघा त्यानंतर आपल्याला पुढे 3 डबल खांब करायचे आहेत वेगवेगळ्या स्टिचमध्ये. बघा हा एक झाला, त्यानंतर हा 2, त्यानंतर पुढे 3 डबल खांब झाले वेगवेगळ्या स्टिचमध्ये केले. बघा पुढची जागा स्किप करायची. त्याच्या पुढच्या स्टिचवरती अजून एक डबल खांब, त्याच्या पुढच्या स्टिचमध्ये अजून एक डबल खांब, त्याच्या पुढच्या स्टिचमध्ये अजून एक डबल खांब. बघा हे आपण एकाच जागेवरती 2 डबल खांब, 2 साखळ्या घेतलेल्या आहेत, परत 2 डबल खांब केलेले. त्यानंतर 3 डबल खांब, एक जागा स्किप, परत 3 डबल खांब, पुढच्या साखळीवरती 2 डबल खांब, 2 साखळ्या करून घ्यायच्यात.
2 डबल खांब, 2 साखळ्या सेम जागेवरती 2 डबल खांब, 1 आणि 2. त्यानंतर पुढचे 3 स्टिचमध्ये 3 डबल खांब करून घ्यायचे. 2 बघा, हे 3 डबल खांब करून झाले. एक जागा स्किप करून पुढे 3 डबल खांब करून घ्यायचे. 1 पुढच्या स्टिचमध्ये 2, त्याच्या पुढच्या स्टिचमध्ये 3, त्यानंतर साखळीच्या इथे 2 डबल खांब, 2 साखळ्या. या प्रकारे आपण हा राऊंड कंप्लीट करून घेणार आहे. तर बघा, या प्रकारे आपण हा राऊंड कंप्लीट करून घेऊ. बघा, या प्रकारे हा राऊंड कंप्लीट होत आलेला आहे. 3 डबल खांब घ्यायचे वेगवेगळ्या जागेवरती. त्यानंतर साखळीच्या इथे 2 डबल खांब, 2 साखळ्या, 2 डबल खांब. पुढच्या 3 जागेवरती 3 स्टिचमध्ये 3 वेगवेगळे डबल खांब करून घ्यायचे. बघा, 3 वेगवेगळे डबल खांब करून झाले. त्यानंतर ही जागा स्किप करून इथे साखळीवरती स्लिप नॉट करून घ्यायचे. एक साखळी धागा कट करून घ्यायचे. बघा, या प्रकारे दिसेल. हे आपण हा ऑरेंज कलरचा धागा जॉईन करून घेणार आहे. एक गाठ मारून घ्यायची पहिले. बघा, ही गाठ बांधून घेतली. त्यानंतर इथे जॉईन करून घेणार आहेत आपण. तीन साखळ्या घ्यायच्यात वरती. बघा, 3 साखळ्या करून झाल्या. त्यानंतर पुढच्या खांबावरती, पुढच्या स्टिचवरती 1 डबल खांब करून घ्यायचा आहे. त्याच्या पुढच्या स्टिचवरती अजून 1 डबल खांब करून घ्यायचा आहे. त्याच्या पुढच्या स्टिचमध्ये अजून 1 डबल खांब, म्हणजे 4 डबल खांब. त्यानंतर आपण जी साखळी बनवलेली आहे 2 डबल खांब आणि साखळी, त्याच्यावरती परत 2 डबल खांब, 2 साखळ्या करून घ्यायच्या. 2 डबल खांब झाले. त्यानंतर 2 साखळ्या, 2 डबल खांब, त्यानंतर बघा पुढच्या 4 खांबांवरती 1 डबल खांब करून घ्यायचे. बघा, 1 2 3 आणि हे 4 झाल्यानंतर एक स्टिच स्किप करायची. पुढच्या स्टिचवरती डबल खांब करायचे. त्याच्या पुढच्या स्टिचवरती अजून 1 डबल खांब, त्याच्या पुढच्या स्टिचवरती अजून 1 डबल खांब, पुढच्या स्टिचवरती अजून 1 डबल खांब. या प्रकारे झाले. त्यानंतर साखळीच्या इथे 2 डबल खांब, 2 साखळ्या करून घ्यायच्यात. बघा, 2 डबल खांब झाले. 2 साखळ्या, 1 आणि 2 साखळ्या सेम जागेवरती अजून 2 डबल खांब, 1 आणि 2. त्यानंतर 4 डबल खांब वेगवेगळ्या जागी करून घ्यायचे. 5व्याला स्किप करायचे. 1 झाला. पुढच्या स्टिचमध्ये 2 2 3 4, 5व्याला स्किप करून 6व्यामध्ये परत 1 डबल खांब. हे परत 4 डबल खांब होतील ह्या साईडला. साखळीमध्ये 2 डबल खांब, 2 साखळ्या. बघा, या प्रकारे हा राऊंड कंप्लीट करून घेऊया आपण. तर चला, या प्रकारे हा राऊंड कंप्लीट करून घेऊया.
तर बघा या प्रकारे आपला हा पण राऊंड कंप्लीट होत आलेला आहे. 4 स्टिचमध्ये डबल खांब करून घ्यायचे आहेत बघा. प्रत्येक स्टिचवरती एक एक डबल खांब येतो हा. त्यानंतर इथे जी साखळी तिथे 2 डबल खांब, 2 साखळ्या आणि 2 डबल खांब करून घ्यायचे. 2 डबल खांब झाले, 2 साखळ्या, 2 डबल खांब सेम स्टिचमध्ये. त्यानंतर पुढच्या 4 स्टिचमध्ये डबल खांब करून घ्यायचे. 4, 2 झाले, 3 आणि हे 4 बघा 4 झाले. त्यानंतर साखळीवरती स्टिच करून धागा कट करून घ्यायचा. बघा कंप्लीट असं दिसेल. रेड कलरचा धागा जॉईन करून घेणार आहे. एक गाठ बांधून घ्यायची पहिले. एक गाठ बांधून घेतली, त्यानंतर जॉईन करून घ्यायचं. त्यानंतर 3 साखळ्या घ्यायच्यात बघा वरती. 1, 2, 3. 3 साखळ्यानंतर आता आपल्याला 5 स्टिचमध्ये डबल खांब करून घ्यायचे. एक एक बघा साखळी धरून आपलं 2 झाले. त्यानंतर 3, तिसरा डबल खांब, 4 आणि 5 बघा 5 डबल खांब करून झाले. त्यानंतर साखळी आहे इथे 2 डबल खांब, 2 साखळ्या, 2 डबल खांब या प्रकारे करून घ्यायचे. बघा 2 साखळ्या सेम जागेवरती 2 डबल खांब, 1 आणि 2 या प्रकारे. त्यानंतर पुढच्या 5 स्टिचमध्ये 5 डबल खांब करून घ्यायचे. बघा 1 झाला, त्यानंतर हा 2, त्यानंतर 3, तीन 4 आणि हा 5 बघा 5 डबल खांब करून झाले. त्यानंतर एक स्टिच स्किप करायची. त्यानंतर पुढे परत 5 डबल खांब वेगवेगळ्या स्टिचमध्ये करून घ्यायचे. बघा 2 झाले, 3, 4 लास्टला इथे 5 बघा 5 डबल खांब करून झाले. त्यानंतर साखळीत 2 डबल खांब, 2 साखळ्या आणि त्या सेम जागेवरती अजून 2 डबल खांब. बघा या प्रकारे हा राऊंड आपण कंप्लीट करून घेऊया. चला बघा 5 डबल खांब, 1, 2, 3, 4 आणि हा 5. 5 झाल्यानंतर एक स्किप करायचं. त्यानंतर पुढे अजून 5 खांब करून घ्यायचे. बघा 1, 2, 3, 4 आणि हे लास्टला 5. इथे परत 2 डबल खांब, 2 साखळ्या, 2 डबल खांब. तर बघा या प्रकारे हा पण राऊंड कंप्लीट होत आले. बघा 5 स्टिच 'मध्ये 'डबल खांब करून घ्यायचे. 5 स्टिचमध्ये 5 डबल खांब करून घ्यायचे. 2 साखळ्या, 2 डबल खांब, 2 साखळ्या, 2 डबल खांब. 2 साखळ्या, 2 डबल खांब, 2 साखळ्या, 2 डबल खांब. 2 साखळ्या, 2 डबल खांब, 2 साखळ्या, 2 डबल खांब. 2 साखळ्या, 2 डबल खांब, 2 साखळ्या, 2 डबल खांब. 2 साखळ्या, 2 डबल खांब, 2 साखळ्या, 2 डबल खांब. 2 साखळ्या, 2 डबल खांब, 2 साखळ्या, 2 डबल खांब. 2 साखळ्या, 2 डबल खांब, 2 साखळ्या, 2 डबल खांब. 2 साखळ्या, 2 डबल खांब, 2 साखळ्या, 2 डबल खांब. 2 साखळ्या, 2 डबल खांब, 2 साखळ्या, 2 डब
या प्रकारे. त्यानंतर इथे साखळी, इथे 2 डबल खांब, 2 साखळ्या आणि 2 डबल खांब एका जागेवरती करून घ्यायचे आहेत बघा. 2 साखळ्या, त्यानंतर सेम जागेवरती 2 डबल खांब, त्यानंतर पुढच्या 5 स्टिचमध्ये डबल खांब करून घ्यायचे. प्रत्येक स्टिचमध्ये 1 डबल खांब. 2 झाले बघा. त्यानंतर हा 3, 4 आणि लास्टला 5 बघा. 5 झाल्यानंतर ही एक स्टिच आहे ती स्किप करायची आणि इथे स्लिप नॉट करून एक साखळी घ्यायची बघा. एक साखळी घेऊन धागा कट करून घ्यायचा बघा. या प्रकारे दिसेल ही. ते बघा, हा एक्स्ट्राचा धागा आहे, हा इथे हाईड करून घ्यायचा असा या प्रकारे. त्यानंतर बघा आपण हे रिंगला हे जोडून जॉईन करून घेणार आहेत. तर बघा, हा पिंक कलरचा धागा घेतलेला आहे, हा एक आठ बांधून घ्यायची बघा. त्यानंतर ही जी रिंग आहे, त्या रिंगला आपण सिंगल खांबी जॉईन करणार आहे. तर बघा या प्रकारे. तर बघा, या रिंगला आपण 19 सिंगल खांब करून घेणार आहेत. पहिले 1 झालं, त्यानंतर 2, 3, 4, 5, 6. आपले हे 19 सिंगल खांब करून झालेले आहेत. 19 सिंगल खांब करून घेतल्यानंतर हे जॉईन करायचे. तर बघा, नीडल ही बघा इकडनं हे जे रेडवाल्याची ते साखळी बघा, ही 2 याची घेतलेली, त्यामधनं सुईला घालायची, पुढच्या साईडने असं वळून घ्यायचं आणि याच्यावरती सिंगल खांब करायचं. हा 20वा सिंगल खांब झालेला आहे. या प्रकारे 20 सिंगल खांब करून या प्रकारे आपण हे जॉईन करून घेऊया पूर्ण. तर बघा, या प्रकारे आपण पूर्ण गोल स्टिच करून घेतलेले बघा सिंगल खांबनी. त्यानंतर बघा, इथे आल्यावरती लास्टला इथं साखळी करून घ्यायची आपल्याला वरती अडकवण्यासाठी. तर बघा, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20, 21, 22, 23, 24, 25, 26, 27, 28, 29, 30, 31, 32, 33, 34, 35, 36, 37, 38, 39, 40 बघा. 40 साखळी घेतल्या. सेम इथे आपल्याला सिंगल खांब करून जॉईन करून घ्यायचे बघा या प्रकारे. त्यानंतर एक साखळी घ्यायची, एक साखळी घेऊन धागा कट करून घ्यायचं बघा. बघा, या प्रकारे अडकवण्यासाठी होईल. त्यानंतर हा धागा इथे हाईट करून घ्यायचा आहे.
बघा या प्रकारे आपण हाईट करून घेणार आहेत हा धागा. बोर्ड घेतलेला आहे. त्यानंतर व्हाईट कलरचा धागा घेतलेला आहे. तुम्हाला पाहिजे त्या कलरचे तुम्ही बनवू शकता ते. त्यानंतर आपण याला 20 असं 40 असे राऊंड बनवून घेणार आहेत. तर चला बनवून घेऊ. हे बघा आपण हे 40 बनवून घेतलेले आहेत. त्यानंतर धागा कट करून घ्यायचा इथे आणि त्यानंतर हा धागा इथे असं टाकून इथे असं बांधून घ्यायचं बघा वरती. या प्रकारे फिट्ट असं बांधून घ्यायचं आहे. त्यानंतर कार्डबोर्डमधून काढून घ्यायचं आहे बघा. दोन्ही असं सेम करून खालच्या साईडने कट करून घ्यायचं आहे. हे बघा या प्रकारे कट करून घेतलेले आपण. त्यानंतर या साईडने पलटी करायचं बघा आणि हा जो धागा आहे हा या प्रकारे असं गोल करून घ्यायचा. 2-3 राऊंड करून घ्यायचे. त्यानंतर याने असं बांधून घ्यायचं. तुम्हाला पाहिजे तेवढे तुम्ही गोंडे लावू शकता ते. बघा या प्रकारे दिसेल. मी असे वेगवेगळ्या कलरचे बनवून घेतलेले. तुम्हाला पाहिजे तसे तुम्ही बनवून घेऊ शकता ते. आता आपल्याला इथे असे गोंडे जॉईन करायचे. बरोबर याच्या सेंटरला जिथे खाली इथे आणि इथे आपण 3 साईडला 3 जॉईन करून घेणार आहे. तर बघा व्हाईट कलरचा धागा घेतलेला आहे. एक नॉट करून घ्यायची. गाठ बांधून घेतलेली आहे. तसं अटॅच करून घ्यायचं बघा. बघा या प्रकारे. त्यानंतर आपण साखळ्या घेणार आहेत. 20 साखळ्या बनवून घेणार आहेत बघा. एक झाली आपली, 2, 3, 4, 4, 5, 6, 7, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20 बघा 20 साखळ्या करून झालेल्या आहेत. त्यानंतर लांब असा धागा कट करून घ्यायचा आहे आपल्याला इथे गोंडे जॉईन करण्यासाठी. तर बघा असा लांबसर धागा असा कट करून घेतलेला आहे आणि हा धागा असा ओढून घ्यायचा बघा. त्यानंतर आपण निडलने असं त्यानंतर बघा एक गोंडा असं ओढून घ्यायचं आहे बघा. हा झाला व्हाईट कलरचा. व्हाईट कलरचा झाला. त्यानंतर येलो कलरचा. त्यानंतर हा पिंक कलरचा. तर बघा या प्रकारे आपण 3 अशा गोंड्यांचं लेयर तयार करून घेऊ. तुम्हाला दाखवते मी.
बघा पूर्ण झाल्यानंतर किती सुंदर दिसते हे. तुम्ही पण बनवू शकता ते. थँक्यू फ्रेंड. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू.